देवेंद्र फडणवीसांच्या थेट संपर्कात आहात की आणखीन कोणी मध्यस्थी तिकडे? मी म्हटलं नाही दादा, स्वतः देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. दादांनी मला सांगितलं, चित्राताई तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. मला विश्वास आहे की देवेंद्रजींसोबतही आपण उत्तम त्या ठिकाणी काम कराल, अशा शुभेच्छा मला दादांनी दिल्या. अगदी आत्ता अलीकडचाच त्यांच्या कार्यालयातनं मला फोन आला. सतीशजी, फोन याच्यासाठी होता की तुमची जन्मतारीख तीच आहे का हे विचारायला. मी म्हटलं कशासाठी फोन केला आहे? ते म्हणले नाही, 16 तारखेला दादा तुम्हाला सकाळी फोन करणार आहेत, तुमची जन्मतारीख तीच आहे का हे कन्फर्म करायला मी फोन केला आहे. 16 तारीख तर येऊन गेली पण दादांचा फोन काय आला नाही. अत्यंत भावनिक असा क्षण आमच्या सगळ्यांसाठी. सुनेत्राताईंचं कौतुक करायचं की अभिनंदन करायचं की काय करायचं खरंच कळत नाही. कारण ज्या धीरोदात्त भूमिकेने त्या पुढे आल्या, एखाद्याचा पती गेल्यानंतर एखाद्या महिलेचा तिच्यासाठी ते सर्वस्व असतं आणि ते गेल्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण त्या पुढे आल्या. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी शपथ घेतली. काही ठिकाणी बरंच काही काही लिहून आलं. नीलमताई फार वाईट. म्हणजे ज्या ठिकाणी आपण एका ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा आपण इतिहास लोकांना सांगतो, मा जिजाऊचा इतिहास सांगतो, पण तेच जर आत्ताच्या काळातल्या महिलेने त्याच पद्धतीने आचरण केलं तर काही लोकांकडनं टीका केली जाते. हे फार वाईट आहे आणि त्यांना इतिहासही माफ करणार नाही असं मला स्वतःला वाटतंय.